मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण असं म्हणतो की मी मुक्त आहे, माझ्याकडे स्वातंत्र्य आहे, मी स्वतंत्र आहे. पण खरं पाहता आपल्या मनात आलेले विचार, आपल्या मनात आलेल्या भावना, आपल्या मनातील अपेक्षा आपलं मन अस्वस्थ करत असतात. मेडिटेशनचं अंतिम ध्येय, मेडिटेशनचं अंतिम सत्य हे स्वातंत्र्य, मुक्त होणंच आहे. पण मग काय आहे हे मुक्त होणं? कशापासून आपण मुक्त होणं गरजेचं आहे? जी गोष्ट मेडिटेशनमुळे अचीव होते. हा संपूर्ण विषय समजून घेण्यासाठीच आपण सुरू केली होती 8 व्हिडिओची एक सिरीज, ज्याचं नाव आहे मेडिटेशन समजून घेण्याची यात्रा. आज आपण या सिरीजमधला 8वा म्हणजे अंतिम भाग घेऊन आलेले आहोत, ज्यामध्ये आपण मेडिटेशनचं अंतिम ध्येय असलेलं ही मुक्ती, हे स्वातंत्र्य नेमकं काय आहे हे सविस्तर अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. त्याआधी एक छोटीशी गुड न्यूज आज मी इथे शेअर करू इच्छितो. आपला हा यूट्यूबचा चॅनल सुरू करून नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि असं असताना आज एक छोटीशी घटना घडली. मी आणि माझी मिसेस नियमित व्यायामाच्या उद्देशाने स्विमिंगला जातो. आज देखील आम्ही असं स्विमिंगला गेलेलो असताना तिथून बाहेर पडताना एक व्यक्ती आमच्यापाशी आली आणि त्या व्यक्तीने मला विचारलं की एक्सक्यूज मी, तुम्ही यूट्यूबर आहात का? तुम्ही यूट्यूबवर असताना? मी म्हणलं की हो, मी यूट्यूबर आहे, माझा यूट्यूब चॅनल आहे. त्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की हो, आम्ही तुमचे व्हिडिओज बघतो, तुमचे अध्यात्माचे व्हिडिओ तर आम्ही बघतोच, पण तुमचे मेडिटेशनचे व्हिडिओज देखील आम्ही नियमित पाहतो. आत्ता देखील तुमची मेडिटेशनच्या विषयावर जी 8 व्हिडिओची सिरीज चालू आहे ती देखील आम्ही नियमित पाहतोय आणि त्यानुसार आम्ही तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आमच्या मेडिटेशनमध्ये अप्लाय देखील करतोय. हे सगळं ऐकल्यानंतर मला खूप आनंद झाला, खूप छान वाटलं. एक अनोळखी व्यक्ती होऊन मला सांगते की मी तुम्हाला ओळखतो, ही एक माझ्यासाठी खूप छान वाटणारी गोष्ट होती. पण त्याहूनही महत्त्वाचा आनंद मला याचा झाला की आपला यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा जो माझा उद्देश होता तो उद्देश साध्य होतोय. इतके वर्ष मी अध्यात्माचं किंवा मेडिटेशनचा अभ्यास करून, अनुभव घेऊन जे काही ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान इतरांच्या बरोबर शेअर करण्याच्या उद्देशाने या यूट्यूब चॅनलला सुरुवात करण्यात आलेली होती. आणि जेव्हा एक व्यक्ती मला सांगते की आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतोय, त्याचबरोबर तुमचं ज्ञान आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अप्लाय देखील करतोय, हे जेव्हा एक व्यक्ती मला सांगते तेव्हा त्याचा अर्थ मी असा घेतो की येस, माझा हा उद्देश साध्य होतोय, लोकांच्यापर्यंत आपला कंटेंट व्यवस्थित पोहोचतोय. याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. अनफॉर्च्युनेटली त्या आनंदाच्या भरामध्ये मला त्या व्यक्तीला त्यांचं नाव नाही विचारता आलं, पण ती जी कोणी व्यक्ती होती त्या व्यक्तीने दिलेल्या कॉम्प्लिमेंटबद्दल त्या व्यक्तीचे मनापासून आभार. आता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आता मुक्त असणं म्हणजे काय किंवा फ्रीडम म्हणजे काय हे समजून घ्यायच्या आधी फॉल्स फ्रीडम नावाची एक संकल्पना आहे, ती समजून घेऊयात. फॉल्स फ्रीडम म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला ज्या गोष्टीला फ्रीडम नाही म्हणता येणार अशा गोष्टींना आपण फ्रीडम किंवा मुक्त असणं समजत असतो. अनेक जण असे असतात जे चुकीच्या गोष्टीला मुक्त असणं असं समजतात. उदाहरणार्थात समजा एखादी व्यक्ती कुठल्याही नात्यामध्ये नाही आहे, कुठल्याही नात्यामध्ये ती अडकलेली नाही आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठलंच रिलेशनशिप नाही आहे, ना त्या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे, ना त्या व्यक्तीच्या बरोबर त्या व्यक्तीच्या घरामध्ये कोणी राहतं. अशा वेळेला त्या व्यक्तीचा ॲटिट्यूड असा असतो की मी एकदम न मुक्त आहे, माझ्याकडे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, मी पूर्णपणे स्वतंत्र आहे. अशा गोष्टीला ती व्यक्ती मुक्ती किंवा मुक्त असणं समजत असते. किंवा एखादी व्यक्ती असं देखील समजत असू शकते की मला कुठलंही व्यसन नाही आहे, सो याचा अर्थ मी पूर्णपणे मुक्त आहे. एखाद्या व्यक्तीचं करिअर खूप छान चालू असेल, सॅलरी, पॅकेज, इन्कम त्या व्यक्तीचं खूप छान असेल, अशा वेळेला देखील त्या व्यक्तीला असं वाटू शकतं की मी एकदम मुक्त आहे, मी स्वतंत्र आहे. किंवा असंच एखादी व्यक्ती जर कुठला तरी व्यवसाय करत असेल, बिझनेस करत असेल आणि त्या बिझनेसमध्ये, त्या व्यवसायामध्ये जर त्या व्यक्तीला कोणीही बॉस नाही आहे असं वाटत असेल आणि त्या बॉस नसणं याला जर का ती व्यक्ती मुक्त असणं, स्वतंत्र असणं समजत असेल तर या सगळ्याला फॉल्स फ्रीडम म्हणतात. ते म्हणजे तुम्ही ज्याला मुक्त असणं म्हणताय ते मुक्त असणं नाहीच आहे. कारण हे सगळं फ्रीडम तुमच्या एक्सटर्नल कंडिशनवर अवलंबून आहे. एक्सटर्नल कंडिशनवर अवलंबून आहे म्हणजे काय तर मी कोणाबरोबरही रिलेशनशिपमध्ये नाही आहे म्हणून मी स्वतःला मुक्त समजतोय. म्हणजे चुकून जर उद्या कोणीतरी माझ्याबरोबर रिलेशनशिपमध्ये आलं, माझ्या घरात राहायला आलं तर कदाचित मी माझं मुक्त असणं गमावून बसू शकतो. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला व्यसन नाही आहे म्हणून जर का ती मुक्त आहे असं वाटत असेल तर उद्या कदाचित कोणीतरी जर का फूस लावून तुम्हाला कुठलं तरी व्यसन लावून घ्यायला भाग पडलं तर तुम्ही तुमचं मुक्त असणं गमावून बसू शकता. माझं जर का करिअर खूप छान चालू असेल, माझी सॅलरी, माझं पॅकेज, माझं इन्कम एकदम व्यवस्थित असेल, मला हवं तसं असेल आणि जर का याला मी मुक्त असणं समजत असेल तर कदाचित उद्या हे सुद्धा बदलू शकतं.
म्हणजेच माझं मुक्त असणं मी गमावू शकतो, कारण ते बाह्य परिस्थितीवर अवलंबून आहे. त्याचबरोबर मी व्यवसाय करत असेल आणि मला कोणी बॉस नाही आहे, तर देव न करो पण उद्या जर माझ्या व्यवसायामध्ये काही चढ उतार आले तर एखादी व्यक्ती माझ्या डोक्यावर बसू शकते, काही सांगता येत नाही. अशा वेळेला देखील आपण आपलं मुक्त असणं गमावून बसलेले आहोत असं होऊ शकतं. सो जेव्हा तुम्ही ज्याला मुक्त असणं समजताय, ते मुक्त असणं बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतं, त्याच्याशी संबंधित असतं, तेव्हा बाह्य परिस्थिती सतत बदलत असल्यामुळे कदाचित त्यानुसार तुमचं मुक्त असणं वा नसणं देखील बदलू शकतं. आणि त्यामुळे याला मुक्त असणं म्हणत नाहीत. या सगळ्याला मुक्त असणं न म्हणण्यामागचं मुख्य कारण म्हणजे याच्यामुळे मन शांत होत नाही. या सगळ्या बाबतीमध्ये जरी तुम्ही स्वतःला मुक्त असणं मानत असाल तरी त्याच्यामुळे तुमचं मन शांत होतं आहे का? तुम्हाला मनःशांती मिळते आहे का? नाही. मग जर तुम्हाला मनःशांती मिळत नाही आहे तर याचा अर्थ तुम्ही खरं म्हणजे मुक्त नाही आहात. तुम्ही अजूनही अडकलेले आहात, तुम्ही अजूनही पारतंत्र्यात आहात. कारण मुक्त असणं किंवा फ्रीडम असणं ही कुठलीही कंडिशन नाही आहे, ही कुठलीही अवस्था नाही आहे, तर ती एक मनाची स्थिती आहे जागरूक असण्याची. जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या जागरूक असता तेव्हा त्याला स्वातंत्र्य किंवा मुक्त असणं असं म्हटलं जातं. खरं मुक्त असणं म्हणजे, खरं फ्रीडम म्हणजे मानसिकदृष्ट्या मुक्त असणं, मानसिकदृष्ट्या स्वतंत्र असणं, स्वातंत्र्य असणं. यालाच मेंटल फ्रीडम असं म्हणण्यात आलेलं आहे, जे खरं मुक्त असणं आहे. म्हणजे काय तर माझ्या मनामध्ये विचार आले पण त्या विचारांनी मला नियंत्रित नाही केलं, त्या विचारांचं माझ्यावर नियंत्रण नाही आहे, मी सुद्धा विचारांना नियंत्रित करतच नाही आहे, विचारांवर माझं देखील नियंत्रण नाही आहे, पण आता त्या विचारांच्यामुळे मी वागत नाही आहे, त्या विचारांनुसार मी डिसिजन घेत नाही आहे, निर्णय घेत नाही आहे, ते विचार मला अस्वस्थ करत नाही आहेत, ते विचार मला अशांत करत नाही आहेत. याला म्हणतात त्या विचारांपासून मी आता मुक्त आहे. माझ्या मनामध्ये विचार येणार आहेत, मानवी मनामध्ये विचार येतच असतात, विचार येणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे, किंवा अनेक वेळेला विचार येणं गरजेचं देखील असतं. सो मानवी मनामध्ये सतत विचार येत असतात, पण ते विचार आता आपल्यावर हावी होत नाहीत. याला त्या विचारांपासून मुक्त असणं असं म्हणतात. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये भावना देखील येत असतात, पण त्या भावनांच्या आहारी जाऊन आपण जेव्हा वागणं थांबवतो तेव्हा त्याला त्या भावनांपासून मुक्त होणं असं म्हणतात. भावना देखील सगळ्यांच्या मनामध्ये येत असतात. आध्यात्मिक मार्गावर आल्यावर देखील मानवी मनामध्ये भावना येतच असतात. अध्यात्म म्हणजे माणसाला भावना शून्य बनवत नाही, बरोबर. अध्यात्माच्यामुळे मनुष्य वृक्ष होत नाही, भावना शून्य होत नाही, त्याच्या मनामध्ये भावना कायम येत असतात. पण आता त्या भावना त्याचं वागणं कंट्रोल करत नाहीत, नियंत्रित करत नाहीत, तेव्हा त्याला त्या भावनांपासून मी आता मुक्त आहे, भावनांपासून मी स्वतंत्र आहे असं म्हणलं जातं. त्याचबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये आपण इगो नावाची एक संकल्पना समजून घेतली. त्यानुसार सुद्धा आपल्या मनात एक स्वतःची इमेज असते आणि ती इमेज कायमस्वरूपी राखून ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो, आपण त्यानुसार वागत असतो, आपण त्याला सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, आपण त्या इमेजला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपली या इमेजच्या बाबतीत असलेली सुद्धा पकड सैल व्हायला सुरुवात होते. आणि याला म्हणतात त्या इमेजपासून, त्या इगोपासून आपण मुक्त असणं. इमेज कधी नष्ट होत नसते, इमेज चेंज होत असते. लहानपणाची स्वतःबद्दलची इमेज वेगळी होती, आजची स्वतःबद्दलची इमेज वेगळी आहे, नंतरची स्वतःबद्दलची इमेज वेगळी असू शकते. इमेज ही कायम असणारच आहे, त्यात चूक काही नाही आहे, ती एक नैसर्गिक गोष्ट आहे. पण आता त्या इमेज जशी आहे तशीच राहावी म्हणून आपण जे काही करत असतो ते करणं आपलं थांबतं. म्हणजे आता ती इमेज सांभाळणं ही गोष्ट आपलं वागणं कंट्रोल करत नाही. याला म्हणतात त्या इमेजपासून आता आपण पूर्णपणे मुक्त आहोत, स्वतंत्र आहोत. आपण त्या इमेजला मी समजत असतो की ती इमेज म्हणजे मी आहे, पण खरं मुक्त होणं म्हणजे ती इमेज आणि मी दोन्ही वेगवेगळे आहोत हे समजण्याची क्षमता म्हणजे मुक्त होणं, म्हणजे स्वातंत्र्य. आता मग त्या इमेजला काहीही कोणी हलवायला आलं तरी मग काय फरक पडतो, कारण आता ती इमेज म्हणजे मी नाहीच आहे ना. आता ती इमेज वेगळी आहे आणि मी वेगळी आहे आणि ती इमेज सतत बदलत राहणार आहे. याला मुक्त असणं असं म्हणतात, याला स्वातंत्र्य असणं असं म्हणतात. त्याचबरोबर मुक्त असणं किंवा फ्रीडम म्हणजे अनुभव स्वीकारणं, पण त्या अनुभवानुसार स्वतःची इमेज तयार न करणं. याला देखील मुक्त असणं किंवा फ्रीडम म्हणलं गेलेलं आहे. थोडक्यात मुक्त असणं म्हणजे जे आहे ते स्वीकारणं, जसं आहे तसं स्वीकारणं.
त्याच्यामध्ये गुंतणं नाही, त्याच्यामध्ये हरवणं नाही, त्याच्यामध्ये रमणं नाही, त्याच्या मागे जाणं नाही, पण त्याचबरोबर त्याला रिजेक्ट करणंसुद्धा नाही, त्याला नाकारणंसुद्धा नाही. याला म्हणतात मुक्त असणं, की स्वीकारूनसुद्धा मी त्याच्यामध्ये रमत नाही आहे, गुंतत नाही आहे आणि त्याचा माझ्यावर काही परिणाम देखील होत नाही आहे. याला म्हणतात मुक्त असणं. आणि मग या सगळ्यानुसार आपल्या रिॲक्शन्स देखील मग कंट्रोल व्हायला लागतात. आपल्या मनात आलेल्या विचारांनुसार रिॲक्ट करणं, भावनांनुसार रिॲक्ट करणं, या इमेजनुसार रिॲक्ट करणं, या सगळ्या गोष्टी मग आपल्या कंट्रोलमध्ये यायला लागतात. आपल्या रिॲक्शन्स थांबतात, आपण फक्त रिस्पॉन्ड करतो. आपला रिस्पॉन्स करणं थांबत नाही, आपण रिस्पॉन्ड करत असतो, पण आता आपण रिॲक्ट करत नाही. रिस्पॉन्ड करणं आणि रिॲक्शन यातला फरक आपण समजून घेतलेला याच्या आधीच्या सर्व व्हिडिओजमध्ये. सो इथे आता आपण रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करायला सुरुवात करतो. थोडक्यात आपलं मन शांत आहे की मन अशांत आहे ही चर्चाच नाही करायची आहे. कारण मन आणि आपण तरी कुठे एकच आहोत. आता आपल्याला आपल्या मनाकडे सुद्धा एका साक्षीभावाने पाहायला सुरुवात करायची आहे की ते मन आहे आणि हा मी आहे. ते मन अशांत आहे, मी नाही आहे अशांत. हा जेव्हा आपला स्वभाव बनतो तेव्हा मग ते मन शांत आहे की अशांत आहे ही चर्चाच आपण करायला जात नाही, कारण तो आता आपला विषयच नसतो. याला म्हणतात मुक्त असणं. पूर्ण आपल्या मनापासूनच आपण मुक्त असणं. या मनामध्ये विचार येत आहेत, भावना येत आहेत, अपेक्षा येत आहेत, भरपूर गोष्टी येत आहेत. आपली इमेज पण त्या मनानुसारच असते. हे सगळं त्या मनामध्ये येतं आणि त्यामुळे ते मन अशांत आहे. असू देत, ते मन आणि मी तरी कुठे एक आहोत. ते मन वेगळं आहे आणि मी वेगळं आहे. याला म्हणतात त्या मनापासून सुद्धा मुक्त असणं. आणि हे सगळं मेडिटेशनच्यामुळे अचीव करता येतं. आपण जेव्हा मेडिटेशन करायला शिकतो तेव्हा मग आपण या सगळ्याकडे साक्षीभावाने पाहायला सुरुवात करतो. आपण म्हणजे विचार नाही आहोत, आपण म्हणजे भावना नाही आहोत, आपण म्हणजे ती इमेज नाही आहोत स्वतःबद्दलची, आपण म्हणजे ते मन नाही आहोत ज्या मनात या सगळ्या गोष्टी येत आहेत. हा जो स्वभाव आहे तो स्वभाव बनतो मेडिटेशनमुळे. आणि त्यामुळे असं म्हणलं जातं की मेडिटेशनच्यामुळे तुम्ही मुक्त होता. मेडिटेशन म्हणतं तू मन नाहीस, तू विचार नाहीस, तू भावना नाहीस, तर तू या सगळ्याकडे केवळ पाहणारा आहेस, तू एक ऑब्झर्वर आहेस. हे आपल्याला मेडिटेशन सांगतं. मेडिटेशनच्यामुळे आपला हा स्वभाव बनतो की आपण या सगळ्याकडे साक्षीभावाने केवळ पाहायला सुरुवात करतो. थोडक्यात आपण मुक्त असणं या मनात येणाऱ्या गोष्टींवर अवलंबूनच नाही आहे. मनामध्ये कुठले का विचार येईना, चांगले विचार येऊ, वाईट विचार येऊ, दुःखद विचार येऊ, आनंदाचे विचार येऊ, जुने विचार येऊ, नवीन विचार येऊ, कुठलेही विचार आले तरीसुद्धा आपण मुक्त असणं वा नसणं त्या विचारांवर अवलंबून नाही. तसंच आपल्या मनामध्ये कुठल्याही भावना येऊ शकतात. आनंदाची भावना येऊ शकते, दुःखाची भावना येऊ शकते, रागाची भावना येऊ शकते, जेलसीची भावना येऊ शकते, कुठलीही भावना आपल्या मनामध्ये येऊ शकते. पण त्यावर आपण मुक्त असणं वा नसणं हे आधारित नाही आहे. त्या भावना, ते विचार ते येत राहणार आहेत. त्याला आपल्याला फक्त लांब उभं राहून पाहत राहायचं आहे. आणि या सगळ्याकडे लांब उभं राहून पाहता येण्याच्या क्षमतेला मुक्त असणं म्हणतात. आणि ही क्षमता मेडिटेशनच्यामुळे आपण मिळवू शकत असतो. काही अंशी काही ठिकाणी यालाच मन शांत होणं असं देखील म्हणलेलं आहे. मन शांत होणं म्हणजे काय, तर मनात येणाऱ्या या सगळ्या गोष्टींमुळे अस्वस्थ न होणं. मनात विचार येत आहेत, येऊ देत. आता त्यानुसार जर का मला रिॲक्शन नाही द्यायची आहे तर मी कशाला त्या विचारांच्यामुळे अस्वस्थ होऊ, कारण त्या अस्वस्थतेमधूनच रिॲक्शन येत असते. पण जर मी त्या अस्वस्थतेचं रिॲक्शन देणारच नाही आहे तर मग आता त्या अस्वस्थतासुद्धा येणार नाही. मनात विचार आले तरी अस्वस्थ होत नाही, मनात भावना आल्या तरी अस्वस्थ होत नाही, आपल्या इमेजला कोणीतरी हलवायला लागलं म्हटल्यावर सुद्धा आपण अस्वस्थ होत नाही. थोडक्यात आपल्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी जरी आल्या तरीसुद्धा आता आपण अस्वस्थ होत नाही, अशांत होत नाही, आपण शांतच राहतो. आणि त्यामुळे काही ठिकाणी बहुतांशी असं म्हणलं जातं की मेडिटेशनच्यामुळे तुम्ही शांत होता. थोडक्यात मेडिटेशनमुळे तुम्ही मुक्त होता आणि ते मुक्त झाल्यामुळे तुम्ही शांत व्हायला सुरुवात होते. थोडक्यात मेडिटेशनचा मुख्य उद्देश, मुख्य ध्येय किंवा अंतिम सत्य मुक्त होणं हे आहे. एकदा का तुम्ही मुक्त झालात की बाकीचे सगळे फायदे आपोआप त्याच्या मागे मागे येतच असतात. थोडक्यात मेडिटेशनचे अंतिम सत्य म्हणजे मुक्त असणं किंवा फ्रीडम मिळवणं हे आहे. कुठलं फ्रीडम? फॉल्स फ्रीडम नाही, जे बाह्य स्थितीवर अवलंबून असतं ते फ्रीडम नाही, तर स्वतःच्या मनाच्या पकडीमधून मुक्त होणं, सैल होणं, ते खरं मुक्त होणं, ते खरं स्वातंत्र्य, ते खरं फ्रीडम. मेडिटेशन समजून घेण्याच्या या 8 व्हिडिओच्या यात्रेमध्ये जर का तुम्हाला जागरूकता दिसायला लागली असेल तर याचा अर्थ तुम्ही मुक्त होताय, तुम्हाला फ्रीडम मिळालेलं आहे. कारण आता तुम्ही काही गोष्टी अनुभवताय पण त्यांमध्ये हरवत नाही आहात.
आणि ही जागरूक राहण्याची क्षमता, या सगळ्यापासून मुक्त होण्याची क्षमता मेडिटेशनच्यामुळे आपण अचीव करू शकतो. मेडिटेशनमुळे आपण ती क्षमता स्वतःमध्ये निर्माण करू शकतो. आणि त्यासाठी जर का तुम्हाला सुद्धा योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे जर तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे, हा लाईव्ह कोर्स आहे. म्हणजे जिथे मी तुमच्या समोर असणार आहे, तुम्ही डिरेक्टली माझ्याशी बोलू देखील शकता. 7 दिवसांचाच कोर्स आहे, रोज 1 तासच असणार आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकल आणि थिअरी दोन्ही असणार आहे. म्हणजे आम्ही त्यात तुमच्याकडून योग्य पद्धतीने मेडिटेशन करवून देखील घेत असतो. या कोर्सची जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर आपल्या कोर्सची, आपल्या अकॅडमीची आणि माझी संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. आणि जर योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं करायचं हे शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. सो मेडिटेशन समजून घेण्याची ही यात्रा जर का तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. त्याचबरोबर तुमच्या माहितीमध्ये जर मेडिटेशन या विषयामध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तर त्या व्यक्तीपर्यंत देखील हे सर्व व्हिडिओ पोचवा. मेडिटेशनबद्दलचं किंवा अध्यात्माबद्दलचं हे ज्ञान जेवढ्या लोकांच्यापर्यंत पोचेल तेवढा जास्त अध्यात्माबद्दल अवेअरनेस तयार व्हायला मदत होईल, मेडिटेशनबद्दल अवेअरनेस तयार व्हायला मदत होईल आणि मेडिटेशनच्या माध्यमातून आयुष्य सुंदर करण्यासाठी अनेकांना याचा फायदा देखील होईल. आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.